मनपा अधिकाऱ्यांना दम देऊन बनवून घेतलेली ही प्रभाग रचना ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना घरी बोलावून दम दिला आणि पत्रकार परिषद घेऊन त्याचा आव्हाड खुलासा करणारे जितेंद्र आव्हाड। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा प्रश्न पडतोय। मनपा अधिकाऱ्यांना दम देऊन प्रभाग रचना बनवून घेतली असं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाड यांचं। हे नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडनं। अजित, काय संपूर्ण प्रकरण? साधारणपणे एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जे जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय। त्या पत्रामध्ये त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभागांची रचना करताना पूर्णपणे काळजी घ्या। जी रचना करण्यात आलेली आहे ती रचना पूर्णपणे चुकीची आहे। आधीचे मॅप आणि नंतरचे मॅप यामध्ये खूप बदल करण्यात आलेले आहेत। अधिकाऱ्यांना त्यांनी विपिन शर्मा नावाच्या अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं आहे आणि शर्मा नावाच्या अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं आहे आणि त्यांना बोलवलं, धमकावलं, बळजबरीनं त्यांच्याकडून नवीन प्रभाग रचना करून घेतली। खाडीच्या अलीकडचे ठाणे, खाडीच्या पलीकडचे ठाणे अशा रीतीनं त्यांनी या दोन ठाण्यांमध्ये जे आहे ती विभागणी केलेली आहे आणि जी कळवा मुंब्रा भागातला जो ठाणे आहे किंवा दिवा भागातला ठाणे जो आहे तिथं प्रभाग रचना जी आहे ती तशी पाहिजे तशी किंवा नीट तशी केलेली नाही आहे। पण शहरी भागात जिथं काही विशेष पक्षांचा प्रभाव आहे तिथं त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे नगरसेवक असतील, त्यांचे नेते असतील, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी प्रभाग रचना केलेली आहे आणि यामुळेच हे स्पष्टपणे दिसून येते की निवडणूक जर या प्रभाग रचनेनुसार झाली तर ही निवडणूक लोकशाही मार्गाने होणार नाही। ही लोकशाहीची एक हत्या आहे। अशा पद्धतीचे गंभीर आरोप जे आहेत आव्हाडांनी केलेले आहेत। त्यांचा रोख कोणावरती आहे हे ठाणेकरांना समजलं असेलच, पण त्यांनी देखील स्पष्टपणे नाव घेणे यावर टाळलेलं आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाला त्यांनी जी तक्रार केलेली आहे त्यामुळे त्यांनी कोणावरती त्यांचा रोख आहे, कोणी धमकावलं, कोणती लोकं होती, कोणत्या पक्षाची होती, काय केलं याबाबत त्यांनी स्पष्टता केली नाही आहे। मात्र त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे लवकरच म्हणजे सोमवारी मी एक पत्रकार परिषद घेईन आणि त्यामध्ये पुराव्यानिशी सर्व सिद्ध करेन की आधीची प्रभाग रचना कशी होती आणि ती प्रभाग रचना सबमिट केल्यानंतर नवीन प्रभाग रचना कशी बनवून घेतली गेली या सर्व गोष्टीचा खुलासा मी करणार आहे। हा गंभीर आरोप जो आहे हा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। अजित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आणि आता बातमी आहे बच्चू कडू यांना आज देखील मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला आहे। आम्ही कर्जमाफी करू, थोडा वेळ द्या अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे। लवकरच उच्चस्तरीय समिती गठीत करू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आणि उपोषण मागे घ्या अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरनं बच्चू कडूंना केली। 16 तारखेपासून पाण्याचाही त्याग करणार असं बच्चू कडूंनी सांगितलं। त्यामुळे बच्चू कडू यांना आजही मुख्यमंत्र्यांनी फोन करून त्यांच्याशी चर्चा केली। आम्ही कर्जमाफी नक्की करू, थोडा वेळ द्या, लवकरच उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येईल। मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्याशी आज देखील फोनवरनं बोलणं केलंय। उपोषण मागे घेण्याची विनंती केली। आज मंत्री उदय सामंत हे देखील सरकारचा निरोप घेऊन येणार आहेत। त्यानंतर बच्चू कडू काय भूमिका घेतात बघावं लागेल। या संदर्भात माहिती घेऊयात। संजय शेंडे आमचे प्रतिनिधी अमरावतीतून आपल्या सोबत आहेत। संजय, आज बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा उपोषणाचा कितवा दिवस आहे? मुख्यमंत्र्यांनी आज देखील फोन केला, आज सकाळीच काय बोलणं झालं? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळावे या मागणीसह 17 मागण्यांसह बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलनावर गुरुकुंज मोजरी इथं बसलेले आहेत। आज उपोषणाचा 7वा दिवस आहे। बच्चू कडू यांची प्रकृती जी आहे ती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि काल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली। त्यांचे प्रयत्न मात्र कुठेतरी थोडेसे त्यांनी भरपूर प्रयत्न केले, मात्र ते प्रयत्न असफल झाले। काल मुख्यमंत्र्यांशी देखील त्यांनी बोलणं करून दिलं बच्चू कडू यांचं। आज देखील बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांचा फोन आला। मात्र जी कर्जमाफीसाठी जी समिती नेमायची आहे ती समिती कधीपर्यंत नेमणार आणि हा समिती अहवाल कधीपर्यंत देणार याबाबत अजूनपर्यंत स्पष्टता झाली नसल्याने बच्चू कडू यांनी आपल्या मागणीवर ठाम आहेत। बच्चू कडू यांचं म्हणणं आहे की हे निश्चित त्याची तारीख सांगावी, डेडलाईन सांगावी आणि कधीपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल ते सांगावं। या मागणीमुळे बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहे। बच्चू कडू आज त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत देखील 2 वाजता बोलणार आहेत, कारण त्यांना बच्चू कडू यांना अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे। उद्या राजू शेट्टी आणि इतर शेतकरी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उद्योग मंत्री जे उदय सामंत आहेत ते देखील बच्चू कडू यांची आता थोड्याच वेळात म्हणजे 12 वाजता भेट घेणार आहे। त्यानंतर नेमकं काय ठरतं हे पाहावं लागेल। मात्र बच्चू कडू तुर्तास तरी आपल्या आंदोलनावर ठाम आहे। जोपर्यंत शासनाकडून
देखील आश्वासन मिळत नाही तोपर्यंत बच्चू कडू आंदोलनाच्या भूमिकेत आहे आणि 16 तारखेपासून जलत्याग आंदोलन देखील करणार असल्याची भूमिका जी बरं. आहे ती बच्चू कडू यांनी मांडलेली आहे. संजय एकीकडे हे धन्यवाद आंदोलन पुढे- धन्यवाद या माहितीसाठी. पुढची बातमी आहे पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपून काढलंय. पुण्यातील डोंगर माथ्यावरती मुसळधार पाऊस झालाय. दिवे घाटात तर शुक्रवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली. पुण्यातील दिवे घाट या ठिकाणी मुसळधार पावसानंतर रस्त्याला ओढ्या नाल्याचं स्वरूप आलं. दिवे घाटात सध्या रस्ता विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. अशातच मुसळधार पावसामुळे या ठिकाणी दरड आणि माती देखील वाहून रस्त्यावरती आली आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे आरळी गावातील पूल वाहून गेलाय. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. बोरी नदीला आलेल्या पुरामुळे आरळी दर्शनाळ मुस्ती मार्गावरील पूल वाहून गेला. त्यामुळे सरपंच आणि उपसरपंचांसह ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करत आंदोलन केलं. तर पावसामुळे पूल वाहून गेल्यामुळे तातडीनं नवीन पूल बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील भिलदरी शाफियाबाद गावात मुसळधार पाऊस कोसळला. गावातील शेतांमध्ये पाणी साचलंय. त्यामुळे शेतीला मोठा फटका बसलाय. शेती उपयोगी साहित्यासोबतच पेरलेलं पीक सुद्धा वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. सांगलीमध्ये देखील जोरदार पावसानं हजेरी लावली. 24 तासात 33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वाळवा, जत, मिरज, पलूस, आटपाडी या तालुक्यातील 10 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून शेतीत पाणी साचलंय. दुष्काळी आटपाडी मंडळामध्ये 67 मिलीमीटर तर जत तालुक्यातील उमदी मंडळात 24 तासात 74.8 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. पलूस तालुक्यातील पलूस, कुंडल मंडळात सुद्धा मुसळधार पाऊस झाल्यामुळे द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचून राहिलं होतं. सोलापुरात जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसानं दमदार हजेरी लावली. तर मे महिन्यात झालेल्या पावसामुळे अनेक तलाव भरायला सुरुवात झाली होती. मात्र जूनच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जवळच्या होडगी तलाव तुडुंब भरलाय. सध्या सोलापुरात ढगाळ वातावरण आहे. अशा वातावरणात आभाळाचं प्रतिबिंब तलावाच्या पाण्यात पडल्यामुळे आभाळच जमिनीवरती आल्यासारखं भासत होतं. तर सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. या पावसामुळे अक्कलकोट तालुक्याला पाणी पुरवठा करणारं कुरनूर धरण 97% भरलंय. त्यामुळे कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जून महिन्याच्या सुरुवातीलाच धरण 97% इतकं भरलं. त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे उघडून 450 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणावर अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी सोबतच 51 गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. पावसाचा जोर लक्षात घेता धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. मावळमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्याच्या मिरजगाव परिसरात सुद्धा अगदी ढगसदृश्य पाऊस झाला. ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. तर मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेत. अनेक दुकानांसह घरात सुद्धा पाणी शिरलं. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. जिल्ह्यातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यंदा बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत. पावसानं बीडकरांची तहान भागलेली आहे. मे महिन्यातच बीड जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आणि या पावसामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात जिल्ह्यातील 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत. तर 3 प्रकल्पामध्ये 75% जास्त पाणीसाठा जमा झालाय. बीडला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प आणि माजलगाव धरणात सुद्धा पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्याच्या सीमेवरती असणाऱ्या घेरा पालगड किल्ल्याला पावसाचा फटका बसला. जोरदार पावसामुळे किल्ल्याची मुख्य तटबंदी ढासळली. त्यामुळे मोठं नुकसान झालंय. काही शिवप्रेमी नुकतेच या किल्ल्यावरती भटकंतीसाठी गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली.
किल्ल्याच्या डागडुजीसाठी पर्यटन विभागामार्फत काही दिवसांपूर्वीच किल्ल्यावरती काम करण्यात आलं होतं, त्यामुळे ढासळलेली तटबंदी पुन्हा ठीक करावी अशी मागणी शिवप्रेमींनी केली. बागलाण सटाणा शहरासोबतच ग्रामीण भागात पावसानं धुमाकूळ घातला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वीज पडून एक बैल आणि गायीचा मृत्यू झालाय, तर हॉटेलची शेड कोसळून 2 कामगार जखमी झालेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं छप्पर उडून गेल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावरती आलेत. दरम्यान पंचनामे करून शासनानं मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली. आता पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. जळगावच्या शिरसोली इथे महसूल विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. गुलाबराव पाटलांना निवडून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते लाडक्या बहिणीनंच केलंय. आधीचे भाऊ फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेला द्यायचे, मात्र हा भाऊ दर महिन्याला 1,500 रुपये देतो असा टोला त्यांनी लगावला. माणसं बेईमान होतील, मात्र माझ्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाहीत असा विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं. गुलाबराव पाटलांना निवडून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी केलं. ही तरी बेईमान होऊन जातील, पण तुम्ही बेईमान होणार नाही याचा विश्वास माझ्या मनात आहे. एखाद्या वेळेस माणूस बेईमान होऊन जाईल, पण आमची बहीण बेईमान नाही होऊ शकत. आणि तिला माहिती आहे की पूर्वीचे भाऊ फक्त भाऊबीजला आणि रक्षाबंधनला काही करायचे, पण हा भाऊ दर महिन्याला 1500 देऊ असा आमचा भाऊ गुलाब भाऊ.